तर हाय चला घरी. आता नेमकं आहे ना वावरात दारे चालू होते उसावर पाणी, पण अचानक घरून मला फोन आला की घरी आलो आहेत आम्ही घरी. तर आता मी निघाले घरी. फायनली कोण आलं आहे ते तुम्हाला पुढं कळनच. तर कुणी कुणी यांच्या दुखण्यापासून असं चालूच आहे, कुणी कुणी येतच राहतं आणि माझं काम पण चालूच असतं. तर मी 2-3 साऱ्यावर पाणी लावून दिलं. म्हणलं आता चला त्यांना चहा पाणी आलेत म्हणले, रन भरपूर लांबून आले तसे. तर चला बघू पुढं आता कोण आलं आहे नेमकं. काय म्हणतात ना, आपलं स्वतःचं गणवत आलं की माणसाला वेगळाच आनंद होतो. तर तसंच आज काहीतरी झालं आहे. चला मग तुम्हाला दाखवते पुढं. हो लय लांब चक्कर मारली नका नशी. काय म्हणून चाललंय बाहेर पाणी. काय बर्फाचं बर्फाचं पाणी? बर्फ झालाय माठात पाणी होतं ना एवढं गार. मला येऊस तर पाहुण्यांनी पाणी बी नाही घेतलंय फ्रीजमधून काढून. जावई कायची उठत येत आता, बरे का? जावायला भेटायला आले. जावई तुम्हाला पाणी देत आलं त्यांना? मग ते कर्ज फेडायचं काय, परत घर उभं राहायचं, काय करायचं असा विषय. त्याच्यामुळे मग ते नंतर सगळंच गेलं रद्द होत. तर चला चहा पाणी झालं, नाश्ता झाला आणि त्यांना म्हणलं सारा माझं पाणी पण चालू आहे. तर चला म्हणलं वावरात चक्कर मारायला. आणि काका कधी आलेलेच नव्हते घरी इकडं माझ्या घरी. तर काकाला घेऊन आले मी इकडं. आणि इथं मामा झोपलेत, कारण दोघांनी पण एक एक झोप काढली, मामानी काकानी. लिंबाखाली माझं चाललं होतं दारे धरायचं काम. मी 5-5 मिनिटाला जाऊन बार बदलून येत होते. आणि ते सगळे झाडाखाली झोपले होते इथं लिंबाच्या गार सावलीला. तर काकाच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळं काका काही जास्त चलत नव्हते, पण बळच आणले हळूहळू. तर मामा ते दोघंच आले होते गाडीवर. तर हे माझे काका आहेत आणि इकडं झोपलेले माझे मामा आहेत, हे माझे मामा आहेत. तर फायनली म्हणलं चला घरी. तर मग 4-4:30 वाजता ऊन होतं तर थांबले, पण ते काय मुक्कामी राहणार नव्हते. तर मग म्हटलं चला घरी. तर मग आलो घरी आल्यावर मग त्यांना चहा पाणी केला. आणि चहा पाणी केल्याच्या नंतर मग त्यांचं निघायची तयारी झाली. मी पाणी धरीत होते आणि आता वाजले तर 5. पण जात्याची सजावट कशी झाली काय म्हणलं बघून येऊ. यायचंच हळद दळायला इकडं, पण मोटर बंद करावं लागेल, पाणी उपसत आले थोड्या वेळच्याने. तर म्हणलं चला आता पाणी लावून लई ना, ऊन उतरल्यानं झाले. दिवसभर इथंच होते मी, पण मी तिकडं झाडाखाली बसले होते. आता म्हणलं जात्याची तयारी कशी केली कशी नाही बघून येऊ, म्हणून आले इकडं. अजून आता घरी जायचं आहे मला. गाय मारी ती. तर चला तुम्हाला दाखवते तिथं गेलं कशी केली जात्याची तयारी, का अजून केलीच नाही कोणाला माहिती. तिथं गडंगण्याची तयारी, एकीकडे घाण्याची तयारी. आम्हाला आचार्यच नाही, गडंगण्यार ज्याचं आहे तेच त्यांनाच आचार्य तयार केलं आहे मी. कुठं ते पाहुणा गेले येते मदत करता का त्यांना तुम्ही बोली दिली. आणि तात्या देखरेख करायला आहे ना तात्या. चला आज पाहुणे रावळे आले, आज आत्ता शिकलं घर वाट राहिले. तर चला तुम्हाला घाण्याची तयारी दाखवते कशी केली होती आम्ही. दादा हे आमच्या येईन बहीण येई दादा. कोणच्या अक्काचा? कोणती परी अक्का? हा बरं थांबा. इकडून येऊन बाई आई, तुम्ही इकडून येऊन दादा. एक मिनिट मी येते का मध्ये. तर असं सजवलंय आम्ही. जातो बऱ्याच वेळी झटतोय जात सजायला.
बया मा मेवणाला लेट आले. होय ज्योती दाजी लय लेट आले. तर नंतर घरी गेले, घरून आवरलं आणि परत आले. आणि आवरलं म्हणजे काय नाही, फक्त तोंड हातपाय ते धुवून आले. साडी बिडी काय बदलली नाही. कुठं लई लांब जायचं नव्हतं, मग त्याच्यामुळं कंटाळाच करतं माणूस आवरायला. तर इथं चालली हळद दळायचं कार्यक्रम. तर जातं आणलंय बाहेर उचलून आणि इकडं स्वयंपाकाची पण तयारी. तर बघा येईन बहीण त्या सगळ्यांनी डाव बांधून घेतला जात्याला आणि माझं चाललं होतं शूट करायचं काम. तर त्या मला म्हणत होत्या मोबाईल बंद आहे ना तुझा. तर म्हणलं काय नाही, तुम्ही बोला काय बोलायचं आहे ते मी बरोबर करते म्हणलं. तर इथं इजाताईन शांतताई दोघीजणी बट्ट्यात तळायचं काम चालू होतं. एकीकडं सांबार करायचं पण काम चालू होतं. पण इथं सांबार ज्योतिष नवरा करीत होते. तर तेल लई गरम झालं होतं म्हणून त्यांनी पातेलं खाली उतरून घेतलं आणि चाललंय दुईकडं स्वयंपाक. तर ते मला म्हणत होते आम्हाला जोडीने घ्यायच्यात व्हिडिओमध्ये. तर म्हणलं की काय तुमची बायको पण इथंची, अशा चालल्या होत्या गप्पा गोष्टी. आणि त्यांचं चाललं होतं सांबार करायचं काम नवरा बायकोचं. तर तिथं काही कोणी डोकं घातलं नाही बाकीच्यांनी. म्हणलं करा तुमच्याच पद्धतीने. तर थोडं ताईने दिलं मसाला ते काढून ओली दिली. पण बाकी काय जास्त डोकं लावलं नाही कुणी, कारण म्हणलं त्यांच्याच पद्धतीने होऊन द्या. तर काय काय टाकतात काय काय नाही. मला म्हणले सांबारमध्ये मी काय काय टाकतो ते घ्या सगळं शूट करा म्हणे. तर म्हणलं बरं करते म्हणलं. तर त्यांनी प्रत्येक गोष्ट टाकली का, जिरे टाकले का, मसाला टाकला, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकला, लगेच मला सांगायची हे टाकले. मग मी तेवढं शूट करून घ्यायचे टपकन. आणि परत इकडं पण माझं बायांकडं पण लक्ष होतं, इकडं पण थोडंसं शूट घ्यायचं काम चाललं होतं. तर इथं बघा भाजीची तयारी, टमाटर टाकले आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं अगोदर, कारण टमाटर मग मऊ होतं ना मिठाने लवकरच, म्हणून मग ते टाकलं. आणि समाडावातला स्वयंपाक आहे ना, किती पण एडावाकडा केला एडावाकडा पद्धतीने तरी पण व्यवस्थित होतो. तर हा नवरदेव तो बी आला होता हालायला. त्याला म्हणलं घे हलव म्हणलं भाजी, तुला मोबाईलमध्ये घेते म्हणलं कॅच करते. तर तो पण हलत होता भाजीला. नवरदेव काय बाबा, नवरदेव खुश आहे सध्याला. ही जोड उभा राहिली. तर आता टाकल्या शेंगा. म्हणजे अशा पद्धतीने सांबर केलं आणि बट्ट्या केल्या. तर छान झाला होता स्वयंपाक. नंतर जेवायच्या वेळेस म्हणलं होतं शूट करीन, पण भरपूर बॅकग्राऊंडला गाणे ते चालू होते म्हणून घेता नाही आलं. तर इथं बायांचे गाणे चालू होते. इथं पण मग मी काही शूट नाही केले, म्हणजे माझंच वाईस टाकलं. कॉपीराईट यायची भीती वाटते ना त्याच्यामुळं. तरी त्यात भोपळं टाकलं आता परत वरून. तर त्यांनी लगेच मला आवाज दिला, हो भोपळं टाकलं म्हणे याच्यात. तर म्हणलं हो घेते, तुम्ही चालू द्या म्हणलं, मी घेते हळूहळू शूट. तर गाणे म्हणण्यासाठी स्पेशली या मावशीला आणलं होतं तिसगाववरून. तर छान असे गाणे म्हणल्या भरपूर. आणि नंतर मी पण थोडंसं जातं ओढलं आणि साक्षीला घ्यायला लावलं, शूट करायला लावलं. तर छान वाटतं असं काही कार्यक्रम असलं जवळपास, म्हणजे बघायला पण छान वाटतं, गाणे ऐकायला पण. मला ना जात्यावरचे गाणे पहिल्यापासूनच भरपूर असे आवडते. तर जात्यावरचे गाणे ऐकायला मी थांबतच असते. तर लाईटीचा उजाड, अंधाराचं शिराळाचं हा कार्यक्रम म्हणजे भरपूर असं छान वाटतं बरं का. आणि ज्यावेळेस लग्न असेल ना त्यावेळेस आपल्या मागं कामाची भरपूर घाई असते. मग कधी थकल्यावर नव्हतं, माणूस जायचा कटाळा करतं शेजारी जरी असलं तरी. पण आता सध्या सगळ्या कामातून आणि निवांत झालेलो आहे ना, त्याच्यामुळं ह्या लग्नाला भरपूर असं एन्जॉय करण्यात येऊ राहिला. कारण प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहू राहिलो. तर इथं झालं बघा यांचं सांबर. आता उकळी येऊस तर थांबायचं. त्यावर इकडं पण हळद दळून होती आणि हळद दळली की लगेच जेवण करणार सगळे आणि त्याच्या घरी जाणार. आता काय
उन्हाळा दिवस असल्यामुळं कुणी काही जास्त थांबत नाही, कंटाळा येतो बसायचा. इथे सगळे बाईवरचे जाता घेऊ राहिले तर बदलून चालले दळायचं काम. केसरी पत्रिका खंडेरायाला देवा